वेलकम बॅक टू माय चॅनल अँड वेलकम टू द अनदर व्लॉग. सो आजचा जर हा व्लॉग आहे तो आहे पार्ट 2 ऑफ ज्वेलरी ऑर्गनायझर, ज्याच्यामध्ये मी सगळे मोठे ज्वेलरी ऑर्गनायझर्स तुम्हाला दाखवणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अँड आय एम व्हेरी एक्सायटेड बिकॉज हे सगळे जे ऑर्गनायझर्स हे मला सगळे खूप आवडलेले आहेत. अँड आय एम शुअर की तुम्हाला पण हे सगळे ऑर्गनायझर्स खूप आवडणार आहेत. सो चला आता आपण पटापट आपल्या व्हिडिओकडे वळूया. लेट्स गो. गाईज, मी इथे ना माझ्या फेवरेट प्रोडक्टपासूनच सुरुवात करते. ॲक्च्युली दोन प्रोडक्ट्स माझे फेवरेट आहेत. एक थोडा मोठा असल्यामुळे त्याला मी शेवटला दाखवणार आहे, पण जो सगळ्यात छोटा होता तो आहे हा बॉक्स. आणि हा बॉक्स बघा किती सुंदर वाटतो आणि हा एवढासा ग्लॉसी आहे. आणि ह्याला इथून असं पुढून असं ओपन केलं ना की ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते की हा बॉक्स कशासाठी आहे. तो ह्याला असं ओपन केलं ना की ह्याच्या आतमध्ये जर तुम्हाला दिसेल, हे बघा ह्याच्या आतमध्ये असे मल्टिपल हे आहेत, डबे आहेत छोटे छोटे. मी एक करून तुम्हाला दाखवते. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचे हे ठेवू शकता गळ्यातले. मी याच्यामध्ये सगळे माझे नेक पीसेस ठेवलेले आहेत. अँड दिस इज व्हेरी 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 क्यूट. आणि ह्यांची जी क्वालिटी आहे ना, क्वालिटी इज एक नंबर बॉस. त्याच्या क्वालिटीमध्ये काहीही कॉम्प्रोमाइज नाही केलेली आहे सप्लायरने. अँड आय लव्ह दिस प्रोडक्ट, आय लव्ह दिस. मला जर ह्याला रेट करायचं असेल सो दिस इज 10 out of 10. अँड आय एम इन लव्ह विथ दिस प्रोडक्ट. ते बघा ह्याच्यामध्ये सगळे असे म्हणजे नेक पीसेस मस्त ऑर्गनाईज करून ठेवले गेलेले आहेत. अँड आय एम लव्हिंग दिस. आणि जवळजवळ तुमच्यामध्ये 10 कंपार्टमेंट मिळतात, 10 डबे मिळतात ज्याच्यामध्ये तुमची ज्वेलरी ऑर्गनाईज करू शकता. ह्याची प्राईस मी ॲज युजल वरती पॉपअप करेन आणि तुम्ही याला चेक करायला विसरू नका. आणि मी तर खरं सांगेन की तुम्ही एकदा तरी हा प्रोडक्ट ऑर्डर करून बघा. यार नाही आवडलं तर तुम्ही रिटर्न करू शकता. यार विशू सगळं रिटर्न घेतो, तुम्हाला माहिती आहे ना. सो आय फील की तुम्ही हा प्रोडक्ट ऑर्डर करून मागवला पाहिजे आणि बघितला पाहिजे, स्वतः चेक करा की याची क्वालिटी कशी येते. तर चला आता आपण बघूया आपला नेक्स्ट प्रोडक्ट. सो गाईज, जो आता आपला नेक्स्ट प्रोडक्ट आहे ना तो असा एक हा आहे. आय मीन असा एक काय हा असा पूर्ण एक ऑर्गनायझर माझं का असं होतं यार. सो हा याच्यामध्ये असा हा एक आय मीन हे असे सगळे याच्यामध्ये 2 ड्रॉवर आहेत. ह्याला 1 सेकंड. पुढे असे 2 ड्रॉवर आहेत जे असे ओपन होतात, जे तुम्ही ज्वेलरी आणि छोट्या मोठ्या वस्तूंसाठी यूज करू शकतात. आणि वरती हे तुम्हाला असे कंपार्टमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमचे परफ्यूम्स, तुमचं स्किन केअर, तुम्हाला जे हवं ते तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकतात. आणि हे पण मला आवडलं आहे. तुमच्या व्हॅनिटीवरती हा खूप छान दिसेल, मस्त आहे. आपण ह्याची प्राईस पण मी अगेन इथे वरती पॉपअप करेन. आणि ह्याची क्वालिटी पण छान आलेली आहे. चला आता आपण बघूया आपला नेक्स्ट प्रोडक्ट. सो गाईज, आता आपला नेक्स्ट प्रोडक्ट आहे ना तो थोडा सिमिलर आहे आपल्या फर्स्ट प्रोडक्टसोबत. हा असा डब्बा आहे. हा पण मस्त आहे, हा पण मला खूप आवडला आहे. फक्त फरक एवढाच आहे की त्याच्यामध्ये आतमध्ये मोठे डबे होते. ह्याच्यामध्ये हे असे या साईजचे डबे आहेत, हे छोटे असे डबे आहेत ज्याच्यामुळे तुम्ही तुमचे बेसिकली फक्त कानातले ठेवू शकतात. पण मला एक गोष्ट नाही पटली, याच्यामुळे तुम्ही तुमचे झुमके नाही ठेवू शकत. तुम्ही फक्त याच्यामुळे तुमचे जे छोटे कानातले आहेत तेच तुम्ही ठेवू शकतात. आणि तुमचे जे मिनिमल नेक पीसेस आहेत ते तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. बाकी तुम्ही याच्यामध्ये मोठी हेवी ज्वेलरी याच्यामध्ये तुम्ही नाही ठेवू शकत. सो तुम्ही ह्याची काळजी नक्की घ्या हा ऑर्डर करताना. आणि ह्याची पण क्वालिटी खूप छान आहे. फरक फक्त एवढाच आहे की तो थोडा ग्लॉस फिनिशिंगमध्ये होता, हा थोडा आपला नॉर्मल डब्बा आहे, मॅट फिनिशिंगमध्ये आहे. सो अगेन क्वालिटीमध्ये तो जिंकतो, स्पेसमध्ये हा जिंकतो बिकॉज ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर डबे मिळतील. पण अगेन हे खूप छोटे छोटे डबे आहेत. सो कीप दॅट इन अ माइंड जेव्हा तुम्ही हे ऑर्डर करतील तेव्हा. सो चला आता आपण बघूया आपला नेक्स्ट प्रोडक्ट. गाईज, आता नेक्स्ट प्रोडक्ट आपला आहे ना त्याच्याने मी थोडी डिसअपॉइंटेड झालेली आहे. बिकॉज म्हणजे एवढं सगळे प्रोडक्ट मागवल्यानंतर एकतरी प्रोडक्ट असा निघतोच की जो आपल्याला डिफेक्टमध्ये येतो. आणि ते हे बघा हे असे बॉक्स आहेत, हे असे बघा इथून मला थोडंसं डॅमेज मिळालेले आहेत. आणि ह्याच्यातले दोन्ही बॉक्स बाय द वे तुटलेले आलेले आहेत. जेव्हा मी याची बॉक्सची कंडिशन बघितली ना तेव्हाच मला समजलं होतं की हे डॅमेज असणार आहे. हा आहे बेसिकली, हा आहे ना असा एवढा मोठा स्टोरेजमध्ये असा बँगलचा बॉक्स आहे. ह्याच्यामध्ये हे असे 4 तुम्हाला बँगलसाठी मिळतात. सो बेसिकली तुम्हाला हे असे इथे बँगल्स त्याच्यामध्ये टाकून तुम्हाला हे डब्याला असायला इथे तुम्हाला त्यांनी असे हे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला हे अडकवायला लागतं आणि तुमचे बँगल्स एकदम व्यवस्थित राहतात, एकदम नीटनेटके राहतात. तुम्हाला ते 10 वेळा शोधायची किंवा मिक्स करायची गरज नाही लागत. सो ह्याच्यामध्ये बँगल्स तुमचे एकदम ऑर्गनाईज राहतात. सो आय थिंक हा प्रोडक्ट खूप चांगला आहे, खूप युजफुल आहे. पण मला ह्याची क्वालिटी नाही आवडली आणि मला हा डॅमेज ह्याचा रिसीव्ह झाला होता. सो मी याला रिटर्न करणार आहे. पण मला हे चांगले 2 डबे मिळाले होते ॲट अफोर्डेबल प्राईस. 150-200च्या आसपास मला काहीतरी हे 2 डबे मिळाले होते, विच इज अ गुड पर्चेस. मला असं वाटतं की प्राईस रेंजमध्ये फक्त मे बी कदाचित इट वॉज नॉट माय डे. सो मला हे थोडे डिफेक्टिव्हमध्ये आले. सो चला आता आपण बघूया आपला नेक्स्ट प्रोडक्ट. सो गाईज, जो नेक्स्ट प्रोडक्ट आहे ना हा अजून पॅकेजिंगमध्येच आहे. मी याला अजून ओपन पण नाही केलं. कुठे गेलं माझं कटर? माझं कटर मला मिळत नाही आहे. 1 सेकंड. या
सो हा मी अजून ओपन पण नाही केला आणि मी ते तुमच्या समोरच ओपन करते. हा आतमध्ये थोडं कपड्यासारखं हे ऑर्गनायझर आहे. सो मला ह्याला कटर फिरवताना पण थोडंसं आरामात फिरवावं लागेल बिकॉज आतमधला कपडा फाटला तर हे मेरा तो नुकसान हो जाएगा फिर. सो ह्याचा मी कलर ह्या उद्देशाने मागवला होता की हा मस्त असा ब्रायडल लुक देतो. म्हणजे ज्या अशा ब्राईड टू बी आहेत त्यांच्यासाठी मी हा स्पेशली मागवला होता. बिकॉज हा कलर बघा किती सुंदर असा मरून फिनिशिंगमध्ये कलर आहे आणि वरती अशा लहान लहान टिकल्या आहेत आणि त्यासाठी मी हा मागवला होता. सो ह्याला मी आता इथे ओपन करते. ह्याला असं चैन आहेत फुल राऊंडमध्ये चौकोन याच्यामध्ये. अँड सी वा हे असं ओपन केल्यानंतर बाय द वे फर्स्ट असं ओपन केल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये इथे असं एक वरती चैन मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेस आहे काही तुम्हाला ज्वेलरी ठेवायला आणि इनफ स्पेस आहे. सी ही अशी इनफ स्पेस आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला. आणि हे केल्यानंतर इथे तुम्हाला असे भरपूर ह्याला असं वरती हे असं केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर असे त्यांनी इथे कंपार्टमेंट्स दिलेले आहेत. सो बेसिकली तुम्ही ह्याला ओपन करा. सॉरी मला एक कॉल आला होता. सर जर तुम्ही याला असं ओपन केलं तर तुम्हाला इथे असे कंपार्टमेंट्स आहेत. तुम्ही याच्यामध्ये तुमचे सगळे ज्वेलरी ठेवू शकता तुम्हाला जे पाहिजे ते. आणि असे तुम्हाला वन आणि ओके ह्याच्यामध्ये तुम्हाला हे मोठं आहे आणि इथे तुम्हाला छोटे पण आहे असे वेगवेगळे. सो त्यांनी व्यवस्थित करून दिलेले आहेत आणि ह्याला आय थिंक ते जॉईंटच आहेत. जास्त मोठी शिलाई नाही. तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्ही ह्याला काढू पण शकतात. जास्त हार्ड शिलाई पण नाही एकदम म्हणतात ना अशी रफ सिलाईच आहे त्याला. सो हे आणि ते लास्टला पण असं एक पॅकेजिंग दिलं आहे. आणि ह्याच्यासोबत हे दोन आय थिंक हे कॉम्प्लिमेंटरी दिलेले आहेत की काय दिले मला माहिती नाही. पण हे असे दोन त्यांनी अजून तुम्हाला नेक पीसेस ठेवायला वगैरे ज्वेलरी ठेवायला दिलेले आहेत पाउचेस. सो मला हा पाऊच खूप आवडलेला आहे आणि मी ह्याला आत्ता तर नाही जेव्हा माझे दिवस येतील ना लग्नाचे तेव्हा मी ह्याला डेफिनेटली परचेस करणार आहे. कारण का ह्याच्यामध्ये सगळी माझी ज्वेलरी येऊ शकते. कसं आहे ना नवीन ब्राईड्स ज्या असतात ब्राईड टू बी असतात त्यांना त्यांची ज्वेलरी नीट ठेवायची असते आणि त्यासाठी त्यांना ऑप्शन्स कमी मिळतात. सो मी त्या उद्देशाने हा पाऊच मागवला होता आणि हा पाऊच खरंच खूप सुंदर आहे. दिस इज लिटरली गिविंग मी अ ब्राईड टू बी वाईब. सो आय एम गोइंग टू ऑर्डर दिस वॅन माझा टाईम असेल तेव्हा. सो चला आता आपण बघूया आपला नेक्स्ट प्रोडक्ट. जो आपला प्रोडक्ट आहे तो आपला या हॉलचा लास्ट प्रोडक्ट आहे अँड आय एम व्हेरी एक्सायटेड कारण हा माझा फेवरेट आहे आणि मी याला ऑलरेडी असेंबल केलेला आहे. सो तुम्हाला मी दाखवते. आता मी याला डिस्मेंटल करेन तेव्हा तुम्हाला दाखवते. सो हा जो प्रोडक्ट आहे तो मी एक मिनिट माझ्या बहीण थोडासा नाजूक म्हणू शकतो की काय. आपण तुमच्यापैकी भरपूर जणांकडे हा ऑलरेडी तुम्ही बघितला असेल बिकॉज हा इतका व्हायरल आहे ना हा प्रोडक्ट. खूप व्हायरल होता हा प्रोडक्ट बाय द वे. फक्त त्याला असेंबल मी करू शकता. सी हा तो असा प्रोडक्ट आहे फुल आणि हा ह्याच्या खाली असं फुल घुमा आहे. तो तुम्ही ह्याला इथे ठेवून हा फुल इथे ठेवल्यानंतर ह्याला असं पूर्ण हा 360 डिग्री फिरतो आणि हे वरची ह्याची एक साईडची हुक निघाली. सी सो हे तुम्हाला असं ह्याच्यासोबत असं हे तुम्हाला असेंबल करायला मिळतं. सो आता मी ह्याला डिस्मेंटल करते आणि तुम्हाला दाखवते. सो हे बघा हे असे 2 स्क्रू आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे तुम्हाला असं त्याने अलग अलग करून दिलेले असतात. हे अशी एवढी स्पेसचे तुम्हाला ते मिळतात जे त्याच्यावरती तुम्हाला असे एकदम इझी आहे याला असेंबल करणं एकदम इझी आहे. विदिन अ सेकंड्स माझं हे काम झालं होतं. आणि ह्याच्यासोबत तुम्हाला हे असे 4 काय मिळतं त्याला रॉड मिळतात तुम्हाला आणि हा असा त्याचा अजून एक कंपार्टमेंट आणि हा खूप सुंदर दिसतो. मी त्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे काढलेला आहे तो मी इथे वरती प्ले करेन तर तुम्ही बघा की तुम्हाला हा कसा दिसतोय. तुम्हाला आयडिया की याच्यामध्ये किती सामान राहते आणि हा किती मस्त आहे. आणि त्याची प्राईस जी आहे ती अगेन मी इथे वरती कुठेतरी पॉपअप करेन. सो तुम्ही चेकआउट करायला विसरू नका. चला आता आपण बोलूया आपल्या आउट. सो गाईज दॅट्स इट फॉर दिस व्लॉग अँड आय होप तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स आवडले असेल. आणि जर तुम्हाला कुठलाही प्रोडक्ट ह्याच्यामधला आवडला असेल तर मी सगळ्या प्रोडक्टची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवलेली असेल. तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. अँड आणि जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल, लाईक दिस व्हिडिओ अँड शेअर दिस व्हिडिओ विथ ऑल ऑफ युअर फ्रेंड्स. अँड आपण लवकरच भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. सो गाईज तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे क्युरियस, टेक केअर, बाय.